AM न्यूज आपला मावळ बातमी मागची बातमी. नमस्कार, मी गणेश वायकर, आपला मावळ न्यूजचा संपादक. सर्वप्रथम काल एक पाहुणा बंदिस्त जलवाहिनीची बातमी केली होती. त्यामध्ये अनावधानाने माझ्याकडून विद्यमान आमदार शंकर जगताप यांचं नाव घेण्याच्या ऐवजी लक्ष्मण जगताप यांचं नाव घेतलं गेलं आणि ते त्या बैठकीला उपस्थित होते असं माझ्याकडून बोललं गेलं. तर त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. तरी आपण कृपया मला समजून घ्याल ही अपेक्षा. आता मी आजच्या बातमीला सुरुवात करतो की लोणावळा आणि कार्ला हा परिसर पावसाचं माहेरघर म्हणून ओळखला जातो. तर लोणावळा पूर्णपणे तिथली गल्लीबोळी तुंबली आहेत, सगळीकडे पावसाने वाताहत केली, लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय. हे अनेक वृत्तवाहिन्यांनी असेल किंवा वृत्तपत्रांनी असेल किंवा न्यूज पोर्टलनी असेल हे दाखवलेलं आहे. त्यामुळे मी त्या विषयावर जास्ती बोलणार नाही. परंतु मी जो विषय मांडतोय तो मोठा गांभीर्याचा विषय आहे. कार्ला फाटा मुंबई पुणे महामार्गापासून एकविरा देवस्थान किंवा एकविरा गडाकडे जाणारा जो रस्ता आहे हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकविरा गड परिसराच्या विकासासाठी, मग त्याच्यात रोपवे असतील, रस्ते विकास असेल, पार्किंग व्यवस्था असेल, शौचालय व्यवस्था, यासाठी 350 कोटीचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर जरी एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्री आहेत, परंतु नंतर त्यावेळेस मुख्यमंत्री झाले तरी त्यांनीही तो प्रकल्प किंवा तो विकास आराखडा रद्द केला नाही, किंवा आताही विद्यमान मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी तो आराखडा रद्द केला नाही. परंतु त्या आराखड्यातलं तर काहीही काम झालेलं नाही. परंतु एक रस्ता केला, तो 1700 मीटरचा रस्ता, म्हणजे 2 किलोमीटरचा पण नाही. परंतु त्या रस्त्यासाठी खर्च केलाय जवळजवळ 33 कोटी रुपये. जवळजवळ 33 कोटी रुपये. मावळातल्या वाचकांकडून नीट लक्षात घ्या. एवढा खर्च करूनही 1700 मीटरच्या रस्त्यासाठी 33 कोटी खर्च करूनही आज तो रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. कित्येक वाहनं तिथं अडकली आहेत, कित्येक गाड्या क्षतिग्रस्त झालेल्या आहेत. ही निव्वळ कशामुळे होतंय माहितीये? टक्के खाऊन आज जनतेवरती वाहनांना धक्के मारायची वेळ आली आणि स्वतःवरही धक्के खायची वेळ आली. हे निव्वळ होतंय टक्केवारीमुळे. बाळा वेगडे यांनी जो हिशोब दिला होता 1650 कोटीच्या आसपास मी तालुक्याला निधी आणला, नंतर सुनील शेळके यांनी सांगितलं की मी 6500 कोटीच्या आसपास आणला, हे सांगून 4 वर्ष आली. त्यानंतरही त्यांनी हजारो कोटी आणला असेल. परंतु मग ती कामं ह्या दर्जाची होत असतील तर ते तुमच्या कोट्यावधी हजारो कोटी रुपये आमच्या सामान्य नागरिकांच्या किंवा कर रूपातून जे पैसे जमा झालेत ते तुमच्या टक्केवारीसाठी दिलेत का? तर तालुक्यातील जनतेने लक्षात घ्यावं. त्यांनी जे वाटलेत ना पैसे ते वसूल करायचा धंदा आहे हा. अहो, 1700 मीटरच्या रस्त्यासाठी जर तुम्ही 30 कोटीच्या वर रक्कम खर्च करताय, आजही पूर्ण रस्ता पाण्याखाली जातोय, मग तुम्ही कसला विकास करताय हो? तुम्ही खा टक्के, लोकांनी खावेत धक्के, ही तुमची अपेक्षा आहे का? मी आता काही क्षणचित्र पुढं व्हिडिओ या माध्यमातून आपल्याला दाखवेन. त्या व्हिडिओमधून आपल्या लक्षात येईल की आज त्या रस्त्याची अवस्था काय. त्या देवस्थानला, एकविरा गडाच्या पायथ्याला, म्हणजे उद्धव ठाकरे असेल, राज ठाकरे असेल, ठाकरे कुटुंबियांचं तर ते कुलदैवत आहे. ते अनेकदा येतात. राज्य शासनाचा आलेला निधी सुद्धा जर आपण तिथे व्यवस्थित खर्च करत नाही, आपण फक्त आपल्या टक्केवारीसाठी खर्च करताय, आपल्याला लाज वाटायला पाहिजे हो थोडी. आज सुदैवाने रविवार असल्यामुळं शालेय मुलांची शाळेला सुट्टीच आहे. परंतु इतर वेळेस प्रत्येक वर्षी जी वेहरगाव, दैवली किंवा त्या भागातून जी मुलं कार्ला फाटा मार्गे कार्ला येथील शाळेमध्ये येतात, त्या मुलांना शाळेत येता येत नाही. त्या मुलांच्या शाळांना त्यांना दांडी मारावी लागते. पर्यटकांचं तर नुकसान होतंच. ते मुंबईपासून किंवा राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून, देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून येत आहेत. परंतु इथपर्यंत आल्यानंतर इथली परिस्थिती पाहिली, रस्त्यावर नुसतं पाणी अशातला भाग नाही. अनेक ठिकाणी ओढे नाले हे रस्त्यावर वाहत आलेत, गुडघ्यावर पाणी आहे त्या ठिकाणी, अनेक गाड्या बंद पडल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ लोकांचं तुमच्या टक्केवारी पाहिजे आर्थिक नुकसान होतंय. हे आर्थिक नुकसान करण्यापेक्षा जर तुम्ही खरंच जनतेला सांगताय की आम्ही एवढा विकास केला, तेवढा विकास केला, हजारो कोटी इथं आणले. मी काही दिवसापूर्वी एका व्हिडिओत बोललो होतो की मावळ तालुक्यातील लोकसंख्येचा विचार करता आणि आपण आणलेल्या निधीचा विचार करता तालुक्यातील किमान प्रत्येक घरावर एक तरी चांदीचा पत्रा टाकता आला असता. पण आपल्याला इथं रस्तेच नीट करता येत नाहीत.
म्हणजे आपण जे तालुक्याचे जे ज्येष्ठ नेते, लोकप्रतिनिधी किंवा स्वतःला जे सवंग प्रसिद्धीसाठी जे लोकनेते म्हणून घेता, तुमच्या गावांमध्ये तीच अवस्था आहे. परंतु राज्याच्या कानाकोपऱ्यातून ज्या ठिकाणी लोक येतात ते जाताना तुमच्याविषयी काय प्रतिक्रिया व्यक्त करत असतील? तुम्हाला शिव्याच देऊन जाणार ना. तुम्हाला म्हणा किंवा त्या ठेकेदाराला म्हणा, ज्या ठेकेदाराने ते काम घेतलं, कारण तुम्ही त्याला टक्के घेतल्याशिवाय सोडलेलं नाही, परंतु तुमच्या टक्क्यापायी लोकांना धक्के खाण्याची वेळ आली आहे, याचा विचार करा. नाही तर काही दिवसांनी लोक तुम्हाला धक्के देतील. त्यामुळं तुम्ही या गोष्टीचा विचार करा. कामं करताना तरी चांगल्या दर्जाची करा. कामांचा दर्जाच जर तुम्हाला सांभाळता येत नाही तर मग तुम्ही स्वतःही आपण कामाच्या बाबतीत खूप शिस्तबद्ध आहात किंवा होतात आहेत. आता तर ते समोरासमोर जनतेलाही दिसतंय की आपण खरोखर किती चांगलं काम केलंय. ते जनतेला दिसतंय म्हणण्यापेक्षा राज्यभर देशभरातून आलेल्या पर्यटकांना दिसतंय. आज कार्ला फाटा ते एकविरा पायथ्यापर्यंत जे काय रस्त्याचं वाटोळं झालंय, जी काय वाहनं बंद पडली आहेत, त्याची नुकसान भरपाई आपण आपल्या खिशातल्या पैशांनी करणार आहात का? किंवा घेतलेल्या टक्क्याच्या रकमेतून करणार आहात का? नाही करणार, मला माहितीये. कारण तुम्हाला पुढच्या निवडणुकीला पुन्हा निवडून येण्यासाठी मतदारांना ते पैसे वाटायचे आहेत. वाटायचे तर वाटा ना, पण त्याला काहीतरी मर्यादा ठेवावं. आपल्याकडे एक मन आहे, हाडळ सुद्धा 4 घरं सोडून तिला जे काय करायचं ते करते. पण आपण हाडळीपेक्षाही मोठे खैस झालात. खाण्याला मर्यादा ठेवा. पैसे खाण्याचा भस्म्या रोग तुम्हाला झालेला आहे. अहो, जनतेचे हाल करू नका हो. मी तर फक्त आता एका रस्त्या बाबतीत बोलतोय. काल परवा अंदरमावळात एका ठिकाणी रस्ता बंद झाला का? तर फक्त माती रस्त्यावर वाहून आली, त्याच्यातून वाहनं जाऊ शकत नव्हती. तिथल्या स्थानिक लोकांनी पदरमोड करून पदर खर्चाने तो रस्ता मोकळा केला. त्यावेळेस आपण कुठं होतात? आपण आलिशान एसी केबिन मध्ये बसून पत्रकार परिषदा जोडता, पार्ट्या जोडता. अहो, परंतु तालुक्याच्या जनतेचा विचार करा. कित्येक पूल पाण्याखाली गेलेत, नद्यांना पूर आलेत. याविषयी आपल्याला काही घेणं देणं नाही. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, एवढंच आपलं ध्येय धोरण आहे. आणि आपण आजी माझे आमदार दोघेही असू द्या, माझं दोघांनाही सांगणं आहे, आपण तेवढंच काम केलंय. कारण तालुक्यात आपण केलेली ठळक विकास कामं ही जनतेला कुठं दिसतही नाहीत आणि जाणवत नाहीत. आणि जरी दिसत असली तरी त्या कामांचा दर्जा हा इतक्या थर्ड क्लास क्वालिटीचा आहे की आपल्याला ही लाज वाटायला पाहिजे. परंतु आपल्याला ती वाटणार नाही आणि वाटतही नाही, आणि भविष्यातही वाटेल अशी मला अपेक्षा नाही. कारण आपल्याला जर ती वाटली तर आपले येण्याचे टक्के बंद होतील आणि आपले पुढे जे काय वाटावाटी आहे निवडणुकीच्या काळात मतदानासाठी, ती वाटावाटी बंद होईल. त्यामुळे मी ज्या व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे आपल्याला जे छायाचित्रण, ते मावळच्या नागरिकांनी व्यवस्थित पाहावं आणि मी काय बोललोय त्याची सत्य परिस्थिती लक्षात घ्यावी. मी फक्त एक रस्ता हे उदाहरण म्हणून दिलेलं आहे. असं लोणावळा, तळेगाव, मावळ, पवन मावळ, मावळचा पूर्व पट्टा, मावळ तालुक्याच्या कुठल्याही भागात जा, सगळीकडे असेच वाटोळं झालेलं आहे. मग त्यांचे 1600, तुमचे 6,500-7 हजार कोटी, म्हणजे 8-9 हजार कोटी रुपये आपण तालुक्यात आणलेत. ते 8-9 हजार कोटी रुपये गेले कुठे? फक्त तुमच्या घशात. आमदार असो, झेडपी सदस्य असो, पंचायत समिती सदस्य असो, किंवा नगराध्यक्ष असो, सरपंच असो, प्रत्येकाला निधी येतो. राज्य शासनाचा येतो, केंद्र सरकारचा येतो. परंतु तो निधी गेला कुठे? टक्केवारी मुरली. परंतु आता पाणी मुरत नाही तर लोकांना पाण्यामध्ये डुबायची वेळ आली आहे. तुमच्या टक्केवारी पायी स्वतःही धक्के खायची वेळ आली आहे, स्वतःच्या वाहनांना धक्के मारायची वेळ आली आहे. आणि त्याचा सगळा भुर्दंड हा सर्वसामान्य जनतेला, या तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांना भोगावा लागतोय. आपण यापुढे तरी सुधरा, नाही तर काही दिवसांनी आपल्याला तालुक्याची जनता धक्के देऊन जागा दाखवेल. मी आपल्यावर कायम टीका करण्यापेक्षा कुठेतरी आपण सुधरा. आपल्यात जर सत्सद विवेक बुद्धी असेल तर आपण सुधरावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तालुक्यातल्या जनतेला किंवा माझ्या वाचकांना, प्रेक्षकांना एक आवाहन करतो की पुढे जे मी व्हिडिओ दाखवणार आहे ते आपण व्यवस्थित पाहून घ्यावेत आणि त्यानंतर आपण मला आपला अभिप्राय किंवा मतप्रदर्शन करावं, एवढीच आपल्याला विनंती करतो. माझ्या आपला मावळ न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. काही चुकलं असेल, जसं मी सुरुवातीलाच म्हटलो की अनावधानाने कालच्या बातमीमध्ये माझ्याकडून शंकर जगताप यांच्याऐवजी स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांचं नाव आलं गेलं.
आणि ते अशा कारणाने आले की ते माझे खूप चांगले आणि जवळचे मित्र होते, त्यामुळे त्यांचं नाव आलं असेल कदाचित, तर त्याबद्दल मला आपण क्षमा करावी. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करावं, माझ्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करावं, एवढीच आपल्याला विनंती करतो. आणि आपण ह्या आपल्या नालायक लोकप्रतिनिधींना जाब विचारा. त्यांची हुजरेगिरी करून तुमचं भलं होत नाही, ते त्यांचं भलं करतायत आणि तालुक्याचं वाटोळं करतायत. त्यामुळे तालुक्यातल्या मायबाप जनतेने किंवा माझ्या वाचक प्रेक्षकांनी, माझ्या जे चाहते आहेत की नाही माहित नाही, परंतु जे असतील त्यांनी कृपया या गोष्टीचा विचार करावा आणि यांना धक्के देऊन यांची जागा दाखवावी, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. आपला मावळ न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका.